वटवट्यातला एक शेतकरी फक्त पाणी दिले नाही, ह्याचं कारण काय? ह्याने द्यावं त्यांचं उत्तर. एक थेंब पाणी दिलं नाही, का दिलं नाही यांचं उत्तर द्यावं. आम्ही प्रयत्न करा, आम्हाला पाणी द्या. दुसरं काय शेताला पाणी द्या. आमचं कोणाशी वैर नाही, वाद नाही, काय नाही. आम्हाला फक्त न्यायानं आम्हाला पाणी द्या. माझ्याकडे आंदोलन मग तुम्हाला भ्रष्ट अधिकारी म्हणलेला राग येतो, तर तुम्ही भ्रष्ट अधिकारी ऐकायला बोलतो ना. थांबा, आहेत भ्रष्ट अधिकारी. भ्रष्ट अधिकारी 40 तास फक्त एकाच महिन्याला क्वाऱ्या भरून घेतात. 10-20 हजार त्यांच्याकडून पैसे घेतात आणि त्यांच्या क्वाऱ्या भरतात. तिथून पुढे आम्हाला 1 मीटर अंतरावर 100 फुटावर वटवटीचे शेतकरी आहेत, त्यांना एक थेंब पाणी मिळत नाही. याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्ही क्वाऱ्या भरायला तुमचा अधिकार आहे का? एका महिन्याला त्यांचं 48 तास पाणी चालतं, 3 गावाला 8 तास पाणी चालतं. 6 तास पाणी, 3 गावाला 6 तास. आम्हाला पाणी कसं द्यावं तेवढं सांगा. मिळणार की नाही मिळणार म्हणून दोन्ही विषय खतम होऊन जेवढं शक्य आहे तेवढं मिळणार नाही मिळणार. ठीक आहे, मी बोलतो. क्वाऱ्या भरल्या त्या शेतीला पाणी हे पैसे घेऊन क्वाऱ्या भरल्या. नाही नाही, ऐका, त्यांनी प्रेमापोटी भरले. फोटो पाठवता लाखो लिटरच्या भरून देते ती, फक्त लाच खाते ती. मी निघून जाणार आता. नाही जाऊ नका. कसं आहे माहिती का, बघा सकाळी 6 पासून ही आम्हाला विनंती आहे. पाणी चालू आहे. तक्रारी वाढतात. फोटो पाठवून द्या. जी फॅक्ट आहे ना, शांत बसा की. असाच प्रश्न सीना नदीत पाणी सोडा म्हणून झाला होता, तुम्हाला माहित नाही. त्यावेळेला रामराजे निंबाळकर इरिगेशन मिनिस्टर होते. मी त्यांना डायरेक्ट फोन केला अण्णा, आणि त्यांना सांगितलं तुम्ही शेतीचं पाणी बंद करताय, नदीत पाणी सोडायचा कुठला नियम आणलाय, काय आलाय. तसं या नियमाखाली आपण एक काम करूया. सध्या जो फाटा चालू आहे अंकोली फाटा, तो किती दिवस तुमचं म्हणणं आहे साहेब? अंकोली फाटा 3 दिवस चालू राहणार. आमची अडचण काय झाली की गेटला गेज नाही मिळाल्या, मग गॅरेज घेता येत नाही. किती दिवस चालेल? ना देऊ द्या, तेवढं द्या. पण काय 10 दिवस तुमच्या हातात जेवढं आहे ना थोडं तुम्ही द्या, अशी आमची विनंती आहे. बाकी काय थेंब पण कधी सोडतात, कधी सोडतात. ही हे कसं आता एवढे क्षेत्र आहे. नाही कायदे